मित्रांनो, जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याच्यासोबत काय घडतं हे कोणाला माहीत आहे का? मेल्यावरती आत्म्याचं काय होतं? आत्मा घरी परत येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, मेल्यावरती माणसाला मनुष्य जीवन परत मिळत नाही. त्यासाठी लोक मरणाला खूप घाबरतात. माणूस जेव्हा मरतो तेव्हा जन्मापासून आत्तापर्यंत ते सर्व जीवन अनुभवतो. तेव्हा त्याला असं वाटतं की आपण पूर्वी जन्मी आहोत की काय. माणूस मेल्यानंतर त्याचे पाय बर्फासारखे होतात. मृत्यूनंतर पापी आत्म्यांना किती भोग भोगावे लागतात. कुठल्या आत्म्यांना स्वर्ग आणि कुठल्या आत्म्यांना नरक हे भेटतं. चला मग हे आपण आता मित्रांनो पाहून घेऊया. गरुड पुराण या ग्रंथानुसार जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा 9 मार्गांपैकी एका मार्गाने तो बाहेर पडतो. यमदूत त्याला काही वेळासाठी घेऊन जातात. नंतर परत त्याला शरीराच्या बाजूला आणून सोडतात. जेव्हा आत्म्याला शरीर सोडल्याचे समजते तेव्हा तो चैन बेचैन होतो, व्याकुळ होऊन जातो. तो आपल्या माणसाला हाक मारत असतो, पण त्याचं बोलणं कोणालाच ऐकू जात नाही. कित्येक वर्ष शरीरात राहून त्याला शरीराची सवय झाली असते. त्यामुळे तो खूप दुःखी होतो. 12 दिवसानंतर यमदूत त्याला यमलोकात घेऊन जातात. आत्म्याला यात्रेला सुरुवात करतो त्यावेळेस त्याला 3 मार्ग असतात. त्याच्या कर्मानुसार त्याला एक कुठला तरी मार्ग मिळतो. ते 3 मार्ग म्हणजे आरशी मार्ग, धूम मार्ग, उत्पत्ती विनाश मार्ग. जो मनुष्य निष्ठा आणि श्रद्धेने काम करत असतो, भागवत भक्ती करत असतो, त्याला आरशी मार्गाने नेलं जातं. त्याला त्याच्या चांगल्या कर्मानुसार जन्म आणि मृत्यू याच्या बंधनातून मुक्ती मिळते. मित्रांनो, जो मनुष्य आरशी मार्गातून जातो तो कधीच मनुष्य जन्म घेत नाही. तो मुक्त झालेला असतो. भगवान श्री विष्णूंच्या चरणी स्वतःला अर्पण करतो. धूम मार्गातून जाणारे मनुष्य स्वर्गात जातात आणि आपल्या पुण्याचे फळ बघून परत मनुष्य जन्म धारण करतात. मनुष्य आयुष्यभर पाप करत असतो त्या मनुष्याला आरशी मार्ग किंवा धूम मार्ग हा कधीच मिळत नाही. त्या मनुष्याला उत्पत्ती विनाश मार्गातून जावं लागतं. हा मार्ग नरकाचा असतो. आत्म्याला या मार्गातून आपल्या पापाचा हिशोब यमराजा पुढे द्यावा लागतो आणि आपल्या पापाचे भोग भोगावे लागतात. आपल्या पापाचे भोग भोगल्यानंतर त्याला पशु पक्षी यांचा जन्म मिळतो. मित्रांनो, आरशी मार्ग हा ब्रह्मलोक म्हणजे देवलोकांसाठी असतो आणि धूम मार्ग हा पितृलोक यांच्यासाठी असतो. मित्रांनो, आरशी मार्ग हा सहजासहजी मिळत नाही. खरंच निष्ठेने श्रद्धा, भक्ती आणि नियमात जर वागला तर आरशी मार्ग हा मित्रांनो नक्कीच भेटतो. आरशी मार्गातील सर्व आत्मे हे भगवान श्री विष्णूंच्या चरणी असतात, वैकुंठ धाममध्ये असतात. मित्रांनो, आता 10,000 वर्षांनंतर पृथ्वी कशी असेल आणि पृथ्वीचा अंत कधी होईल हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.